आणि आता वळूयात इतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे। उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा त्यांच्यावरती आरोप झालेत। आता आरोप करणारे कुठल्याही पक्षाचे नसून थेट दिशा सालियान हिच्या कुटुंबियांनी म्हणजे तिच्या आईवडिलांनीच आरोप केलेत। दिशाचा मृत्यू 2020 साली झाला आणि आता तब्बल 5 वर्षांनंतर तिच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेत आणि हायकोर्टात धाव घेतली आहे। संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी केली जावी अशी याचिका त्यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे। सामूहिक बलात्कार करून निर्घृणपणे हत्या केली असा या याचिकेतला आरोप आहे। तर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांनी आणि मुंबई पोलिसांनी दबाव टाकला असंही याचिकेतनं म्हटलंय। ते या याचिकेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्यावरती नेमक्या काय स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत तेही पाहूयात। दिशा सालियानच्या मालाडमधील घरी आधीपासूनच पार्टी सुरू होती। त्यावेळी तिथे एक ग्रुप आला ज्यामध्ये रोहन राय आणि त्यांचे मित्र होते। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरिया, आदित्य ठाकरेचे बॉडीगार्ड्स आणि आणखी काही लोक आले। दिशा सालियानचा सामूहिक बलात्कार झाला असा याचिकेमध्ये दावा आहे। हे सगळं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून गायब करण्यात आलं आणि घाईघाईत दिशावर अंत्यसंस्कार करण्यात आले असाही आरोप आहे। दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक कॉल करून प्रकरण मॅनेज केल्याचाही दावा आहे। दिशाचा जर इमारतीवरनं पडून मृत्यू झाला तर पोलिसांनी केलेल्या वर्णन आणि मृतदेहात झालेली अवस्था यात साधर्म्य नसल्याचीही माहिती आहे। घटना घडली त्या इमारतीचे त्या दिवशीच सीसीटीव्ही फुटेज गायब करून बनावट फुटेज त्यात स्टोअर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात आवाज उठवल्यामुळेच नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटक झाल्याचाही दावा करण्यात आलाय। या प्रकरणात राजकीय शक्ती आणि राजकीय भ्रष्टाचार असल्यानेच दिशाला न्याय मिळाला नाही असाही आरोप आहे। दिशाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मॅनेज झाला, घटनास्थळाचं सीसीटीव्ही गायब करण्यात आलं, महत्त्वाची कागदपत्र गहाळ करण्यात आली, राजकीय शक्तीचा वापर करून प्रकरण दाबून टाकल्याचाही आरोप करण्यात आलाय। मुंबई पोलिसांनी दिशा सालियानचा मृतदेह कोणत्या अवस्थेत होता याबाबत केलेले दावे पूर्णतः खोटे असल्याचाही आरोप करण्यात आलाय। दिशाचा मृतदेह हा खासगी गाडीतनं नेण्यात आला, पंचनामा करताना तिचे आईवडील उपस्थित होते असाही केलेला दावा हा खोटा असल्याचं तिच्या आईवडिलांनी म्हटलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर। देवेंद्र, पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत येतोय आणि या संदर्भात आता स्वतः दिशाच्या वडिलांनीच याचिका केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। काय अधिक माहिती? प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। दिशा सालियान प्रकरण जे आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। या प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ उठलेला आपल्याला पाहायला मिळाला होता। गेल्या काही वर्षापासून हे प्रकरण जे आहे ते सातत्याने काही दिवसानंतर चर्चेत येत असताना आता प्रामुख्याने दिशा सालियान याचे वडील सतीश सालियान यांनीच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन विविध प्रकारचे आरोप केलेले आहेत। पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये चौकशीची मागणी केलेली आहे। शिवाय सीबीआयकडे हे प्रकरण सोपवलं जावं आणि एका सक्षम अधिकाऱ्याकडून या सगळ्या प्रकरणाची पुन्हा नव्याने तपासणी केली जावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। शिवाय ही मागणी करताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर, त्यासोबत जे अभिनेते आहेत दिनू मोरिया असेल, सूरज पांचोली असेल किंवा इतर लोक असतील त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। स्वाभाविक आहे यामुळे जे आहे ते पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते उमटताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यातच जे आहे ते अधिवेशन सुरू आहे विधानसभेमध्ये देखील हा सगळा मुद्दा जो आहे तो आज चर्चेत येईल। काल हे प्रकरण समोर आल्यानंतरच आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेवरती सातत्याने आरोप केलेले आहेत आणि काल रात्री त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्या आरोपांची उजळणी केलेली आहे। त्यामुळे आज विधानभवनात देखील या सगळ्या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता असू शकते आणि त्याचसोबत आता मुंबई उच्च न्यायालयात सतीश सालियान यांनी धाव घेतल्यानंतर आता आदित्य ठाकरे असतील किंवा ज्यांच्यावरती आरोप केले जातात त्यांची काय भूमिका असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर आता पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आलेलं आहे आणि प्रकरणातनं पुन्हा एकदा काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या संदर्भात अधिक माहिती आपण खरं तर देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं घेत आहोत आणि या याचिकेमध्ये आदित्य ठाकरेंवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आलेले आहेत। यापूर्वीही अशा स्वरूपाचे आरोप झाले होते।
मुळात त्या भागातलं त्या इमारतीचं सीसीटीव्ही गायब का करण्यात आलं असाही सवाल करण्यात आलाय आणि तिथे कोण कोण येऊन गेलेलं होतं त्या गाड्यांसंदर्भातले सुद्धा आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत असा यावेळेला दावाच राणेंनी केलेला होता. नितेश राणे यांनी त्यावेळेला तो दावा केलेला होता. त्याच दरम्यान नितेश राणे यांच्या वडिलांना म्हणजेच नारायण राणे यांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती एका प्रकरणामध्ये आणि हे सगळ्या ज्या बाबी आहेत त्या याचिकेतनं आता नमूद करण्यात आल्या आहेत. दरम्यान आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. तर या प्रकरणी पुढे जाऊन आणखीन खुलासे होतील असाही दावा नितेश राणेंनी केलाय. मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो की आदित्य ठाकरेचे तुम्ही 8 जूनचे मोबाईल टॉवर लोकेशन तपासा, तिकडल्या वॉचमॅनचं काय झालं, तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं, या सगळ्या पहिल्या दिवसापासून मी तेच मुद्दे मांडत होतो. आज तिच्या वडिलांनी क्रिमिनल ऍफिडेव्हिट पिटिशन केलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी सत्य बाहेर सांगितलेलं आहे. कुठल्या पद्धतीने तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा सालियांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे. तात्काळ आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला पाहिजे. पण मुख्यमंत्री कोण होतं? उद्धव ठाकरे होता. उद्धव ठाकरे स्वतः होते. स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे. सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले, मस्टरचे पानं कशी फाडली, वॉचमॅनला कसं गायब केलं, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला, तर रोहन रायचं आता काय, हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो. आता सत्य बाहेर येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या हे गोऱ्या गुमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना. आता जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये. पुढे जाऊन या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हा पण आता टप्प्याटप्प्या हे पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे. हे तो सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी आहे.